नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही आज टायटल बघितलंच असेल की आज आपण उपसर्ग हा टॉपिक शिकवणार आहोत. संस्कृतच्या पेपरमधील हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकचं वेटेज तुम्हाला माहीतच आहे की हा टॉपिक 5 मार्काचा आहे आणि या टॉपिकवरती तुम्हाला एक SAQ बघायला मिळतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की या टॉपिकवरून प्रश्न कसा येतो. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक वाक्य दिलं असेल आणि त्या वाक्यामधील कोणता उपसर्ग आहे ते ओळखायला सांगितलेलं असेल किंवा तुम्हाला या 22 उपसर्गांपैकी एखादा उपसर्ग दिलेला असेल आणि त्यापासून वाक्य तयार करा असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर उपसर्ग हा टॉपिक चालू करण्या अगोदर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला उपसर्ग म्हणजे काय हे लक्षात येणं गरजेचं आहे. उपसर्ग क्रियायोगे म्हणजे ज्यांचा क्रियेशी संबंध येतो त्या प्रयत्नांना उपसर्ग म्हणतात आणि संस्कृतमध्ये आपल्याला एकूण 22 उपसर्ग सांगितलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. प्र, परा, अप, सम, अनु, अव, सु, निस, निर, दुस, दूर, वि, आड, नि, अधि, अपि, अति, उत, अभि, प्रति, परी आणि उप. तर आता आपण यापासून वाक्य कसे तयार करायचे हे पाहूया. शक्यतो तुम्हाला उपसर्ग दिला जाईल आणि त्याच्यापासून वाक्य निर्माण करा असा क्वेश्चन येईल. तर आपण त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवत आहोत. तर सर्वात पहिला उपसर्ग आहे प्र. तर त्याचं वाक्य आपण काय लिहू शकतो? गुणवतः प्रवचनम उत्तमम. म्हणजे तुम्हाला जे आहे ते इथे दिलेलं वाक्य आहे ते ॲज इट इज लिहून यायचं आहे. तुम्हाला हे 22 उपसर्ग आहेत आणि याचे 22 वाक्य तुम्हाला पाठच करायचे आहेत. हे हातातले 5 मार्क आहेत मित्रांनो. म्हणजे हे मार्क आपल्याला 5 पैकी 5 पडलेच पाहिजे. तर 22 वाक्य पाठ करायचे आहेत आणि 5 मार्क फिक्स करायचे आहेत. तर दुसरा उपसर्ग जो आहे तो परा. त्याचं वाक्य काय लिहायचं आहे? कौरवानां पराजय अभवतः. तिसरा उपसर्ग आहे अप. त्याचं वाक्य काय लिहायचं आहे? यानः अपसर्पतः. चौथा जो उपसर्ग आहे तो सम. सम म्हणजे समचं वाक्य काय लिहिलं आहे? संस्कारेन नरोत्तम. म्हणजे जो संस्कार्य असतो तो नर एकदम उत्तम असतो. त्याच्यानंतर अनु. अनुचं वाक्य काय आहे? महत अनुकरम कुर्यात. म्हणजे महान व्यक्तीचं अनुकरण केलं पाहिजे. अनु म्हणजे काय? मागोमाग. त्याचं दुसरं वाक्य आपण काय लिहू शकतो? श्लोकः अनुपठनम. म्हणजे हे श्लोक मागोमाग म्हणले पाहिजेत. पाठपट श्लोकांचं पठन केलं पाहिजे. त्याच्यानंतर 6वा जो उपसर्ग आहे तो अव. अवलक्षणाने त्यज्येत. अवचा अर्थ काय? दूर किंवा खाली. म्हणजे अवलक्षण म्हणजे वाईट वागणे आपण त्याग केलं पाहिजे किंवा टाळलं पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. सुचं वाक्य काय आहे? गणेशः महादेवस्य सुपुत्रः. म्हणजे गणेश हा महादेवाचा पुत्र आहे. त्याचं दुसरं वाक्य काय लिहू शकतो आपण? रामस्य सुपुत्रः लवकुशच. म्हणजे लव आणि कुश हे रामाचे सुपुत्र आहेत. त्याच्यानंतर पुढचा उपसर्ग बघूया निस. त्याचं वाक्य काय आहे? निस्पृहता साधूनाम लक्षणम. म्हणजे साधूचं लक्षण काय आहे? निस्पृहता हे साधूचं लक्षण आहे. त्याच्यानंतर पुढचा उपसर्ग आहे निर. त्याचं वाक्य काय आहे? पाकशाला हा निर्मक्षिका असती. त्याच्यानंतर दुस. सहरुग्ण दुस्तः. त्याच्यानंतर दूर. बद्रीनारायण यात्रा दुर्गम असती. दूर म्हणजे खूप लांब. म्हणजे बद्रीनारायण यात्रा खूप लांब आहे, दुर्गम आहे. त्याच्यानंतर पुढचा उपसर्ग आहे वि. विज्ञानस्य अध्ययनम कुरु. म्हणजे विज्ञानाचं अध्ययन करू म्हणजे विज्ञान शिकूया. त्याच्यानंतर पुढचा उपसर्ग आहे तो आहे आ. त्याचं वाक्य काय आहे? युक्त आहार स्वीकृत. म्हणजे योग्य प्रकारचा आहार आपण ग्रहण केला पाहिजे. त्याच्यानंतर नीचं वाक्य काय होतं? निर्जलः भूमी व्यर्थः. त्याच्यानंतर काय आहे? अधिचं वाक्य काय आहे मित्रांनो? रोगस्य अधिकरणम शरीरम. म्हणजे रोगाचे जे अधिकरण आहे ते शरीर आहे. अधिष्ठान आहे ते शरीर आहे. त्याच्यानंतर अपीचं वाक्य काय आहे? रसो अपि श्लेष्मवत. हे वाक्य तुम्ही क्रियाशरीरास विषयामध्ये ऐकलेलं असेल. हे वाक्य तर तुमचं पाठच आहे. त्याच्यानंतर आहे उत. पक्षिणा हा आकाशे उड्डयन्ते. म्हणजे पक्षी आकाशात उडतात. त्याच्यानंतर भारतस्य संगीत अभिजातः. त्याच्यानंतर कोणता उपसर्ग आहे? प्रतीचं वाक्य काय होतं? पुत्री मातरम प्रत्यय वदतः. त्याच्यानंतर 20वा जो उपसर्ग आहे तो आहे परी म्हणजे अहम दुष्टम परित्याजामी. त्याच्यानंतर उपचं वाक्य काय लिहिलं आहे? परोपकारः पुण्यायम पापाय परपीडनम. त्याच्यानंतर पुढचा जो उपसर्ग आहे अति वारो न कर्तव्य. तर अशा प्रकारे तुम्ही 22 उपसर्गांचं वाक्य पाठ करायचं आहे मित्रांनो तुम्हाला. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला यातले कोणतेही 5 उपसर्ग येणार आहेत.
तर ते 5 पैकी 5 आपले बरोबर आलेच पाहिजेत. या क्वेश्चनमध्ये आपला एकही मार्क कमी होता कामा नये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.